नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 5वी बुद्धिमत्ता या विषयातील प्रकरण 8वे कूट प्रश्न हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. तर सर्वांनी पान नंबर, जर नवीन पुस्तक असेल तर 245, जुना असेल तर पाहत नाही. प्रकरण 8 काढायचं आहे. 8.1 रांगेतील स्थान. तर ह्यामध्ये आपल्याला कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले आणि रांगेतील स्थान म्हणजे नेमकं काय, तर हे आपण पाहणार आहोत. या उपघटकात काय झालेलं असतं, रांगेतील अथवा ओळीतील वस्तू किंवा व्यक्ती यांच्यातील काय क्रमांक, संख्या किंवा अंतर दिलेलं असतं. प्रश्नामध्ये कधी डावीकडून दिलेलं असतं, कधी उजवीकडून, कधी सुरुवातीपासून, कधी शेवटून, मध्यभागी, वरून, खालून असा शब्द त्यामध्ये वापरले जातात आणि त्याचं व्यक्तीचं किंवा वस्तूचं आपल्याला स्थान दिलेलं असतं आणि त्यावरून त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा आपल्याला विशिष्ट क्रमांक अथवा स्थान हे शोधावं लागतं किंवा त्यांच्यामधील अंतर हे आपल्याला काढावं लागतं. तर पाहूयात ह्यामधील काही महत्वाच्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. काही सूत्र तुम्ही स्वतः अंक मांडून तयार केले की अगदी सोपं जातात आणि ह्याच्यासाठी खूप सारी प्रॅक्टिसची गरज आहे. बघा, पहिला प्रश्न आहे, रांगेतील अजयचा क्रमांक दोन्ही बाजूंनी, बघा, रांगेतील अजयचा क्रमांक दोन्ही बाजूंनी 15वा असल्यास एकूण मुले किती. आता प्रश्न बघा किती दिलेला आहे, सोपा. आता रांगेत आहे अजय, बघा रांगेत दिलेला आहे अजय आणि ही आपली जो डावा हात आहे ती डावी बाजू, जो उजवा हात आहे ती उजव्या बाजू आणि दोन्ही बाजूंनी तो रांगेत आहे 15वा. कितवा आहे? 15वा. मग ऑब्विसली त्याच्या डावीकडे किती मुलं असतील? 14 मुले असतील, हो की नाही? आणि उजवीकडे किती मुलं असतील? 14 मुलं असतील, हो की नाही? हा डावीकडूनही 15वा आहे आणि उजवीकडूनही 15वा आहे, म्हणजे त्याच्या डावीकडून देखील 14 मुले आणि उजवीकडून देखील 14 मुले आणि तो मध्ये तो एकटा असेल की नाही, दोन्ही ठिकाणी त्याचा काय एक. तर असल्यास रांगेत एकूण मुलं किती? मग किती झाले पहा बरं. 14 आणि 15, 15 आणि 10, 25 आणि 4, 29, म्हणजे आपली टोटल आलेली आहे 29. मग ह्यासाठी सोपं सूत्र काय अवलंबायचं? तर आपल्याला मग काय दिलेलं आहे, जर आपल्याला मधल्या मुलाचा क्रमांक दिलेला असेल आणि रांगेत एकूण मुले किती असा विचारला असेल तर आपल्याला त्याच्यासाठी सूत्र काय आहे बघा, मधला क्रमांक. आपल्याला काय दिलेलं आहे, त्यांनी एकूण मुलं विचारलेली आहे. मग आपण सूत्र तयार करूया. इथे बघा, एकूण मुले बरोबर, मग हे सूत्र लक्षात ठेवलं की आपल्याला सोपे प्रश्न. एकूण मुले बरोबर मधल्या क्रमांकाची दुप्पट. बघा, मधला जो काय दिलेला आहे क्रमांक, आता मी शॉर्ट मध्ये लिहिते, दुप्पट वजा 1. मग आपल्याला मधला क्रमांक किती दिलेला आहे? 15. 15ची दुप्पट म्हणजे 15 गुणिले 30 वजा 1. 30 वजा 1 म्हणजेच काय झालेली आहे, आले 29. मग ऑप्शन नंबर 3 बघा, सूत्राने आपल्याला किती पटकन शोधता येईल. पण अगोदर एकदम आपली सराव होण्याच्या अगोदर अशा पद्धतीने मांडत चला आणि मग सूत्राचा अवलंब करत चला, म्हणजे तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल मग हे सूत्र सुद्धा मिळालं. एकूण मुले विचारले ना आपल्याला, दिलेला आहे मधल्या मुलाचा क्रमांक, मग आपल्याला एकूण मुले विचारलेले आहेत, या दुसरं कोणतं सूत्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे, मी ते कोणतं सूत्र वापरलं पाहिजे हे आपल्या लक्षात आलं की आपल्याला हा उत्तर अगदी सहजरित्या सोप्या रीतीने पटकन काढता येतं. ओके, एक सुरुवातीला सराव होईपर्यंत अशाच पद्धतीने करत चला आणि एकदा तुमचा खूप सारा सराव झाला की डायरेक्ट तुम्हाला सूत्र त्या ठिकाणी कोणतं वापरायचं हे तुमच्या लक्षात येईल. आता बघा, प्रश्न दुसरा आहे, हेमंतचा क्रमांक डावीकडून 18वा, बघा, आणि उजवीकडून 20वा असल्यास रांगेत मुले किती. मग आता आपण रांग काढूया. ओके, ही आहे आपली रांग. आता ह्या रांगेत हेमंत आहे, बघा, हेमंत इथे कोण उभा आहे? हेमंत. मग त्याचा डावीकडून आहे 18वा, बघा, आणि उजवीकडून आहे 20वा. तर रांगेत एकूण मुलं किती, म्हणजे हा जो हेमंत आहे
त्याचं एकच स्थान असणार आहे बघा. डावीकडून आणि उजवीकडून. मग आता किती मुले असणार आहेत पहा बरं. त्याचा जर इथे 18वा असेल तर त्याच्या डावीकडे मुले किती? अगदी बरोबर, 17 मुले. त्याचा जर उजवीकडून 20वा क्रमांक असेल तर त्याच्या पलीकडे उजवीकडे मुले किती? 19, हो की नाही? मग बघा, डावीकडून त्याच्या अगोदर 17 मुले, तो आहे 18 आणि उजवीकडे आहेत त्याच्या 19 मुले. तर मग किती झाले? 17 आणि 18, 18 आणि 10 28, 28 आणि 9 37. बघा, डावीकडून 18वा आणि उजवीकडून 20वा, म्हणजे हे ते 20वा आहे. 17 आणि 18 ऑप्शन मध्ये पहा. आता पण ठीक आहे, इथे सूत्रे वापरून पाहूयात आपण. मग असं सूत्र आल्यानंतर काय करायचं आहे? दोन्ही बाजूकडील बघा एकूण मुले बरोबर त्याचे दोन्ही बाजूकडून क्रमांक दिलेले की नाही, दोन्ही बाजूकडील क्रमांकाची बेरीज. दोन्ही बाजूकडील, हे सूत्र तुम्ही वहीत लिहून घ्या, क्रमांकाची बेरीज वजा 1. आता मग दोन्ही बाजूकडून डावीकडून तो आहे 18वा, उजवीकडून तो आहे 20वा आणि वजा 1. मग बेरीज किती होते पहा बरं. 38 वजा 1 म्हणजे आपलं उत्तर किती येते? 37. पण पर्यायामध्ये आपल्याला ते उत्तर दिले नाहीये. इथे तुम्ही करेक्शन करून घ्या, कारण ऑप्शन नंबर 2 ला 37 मुले. तुम्ही स्वतः पहा एकूण मुले. तर 17 अधिक 1 आपल्या 18 झाले. 18 38 9 37. आणि सूत्र कोणतं वापरले आपण? एकूण मुले बरोबर दोन्ही बाजूकडील क्रमांकाची बेरीज वजा 1. मग डावीकडून तो 18वा, उजवीकडून तो 20वा आणि वजा 1. मग दोघांची बेरीज 38 वजा 1. उत्तर किती आलं आपलं? 37. तेवढं करेक्शन बुक्स मध्ये तुम्ही करून घ्या. तुम्हाला कळलं कोणत्या पद्धतीचं कोणतं सूत्र आपल्याला तिथे वापरायचं आहे ते. ओके, पहा नंतर तिसरा प्रश्न आहे. मुलीच्या रांगेत सीमाचा क्रमांक उजवीकडून दाखवा. लगेच मांडून घेऊया आपण. बघा, उजवी बाजू कोणती आहे आपली? ही आहे. उजवीकडून कोणाचा नंबर आहे? सीमा. कितवा आहे? 10वा. आणि डावीकडून तिचा सीमाचा क्रमांक आहे 14वा. तर त्या रांगेत आयशा मधोमध उभी असल्यास तिचा दोन्ही बाजूनी क्रमांक किती असेल? मग आता आपण काय करूया? सीमाचा डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक, आपल्याला एकूण मुले काढूया, मग आपण मधला क्रमांक काढूया. आता आपण एकूण मुले, आता आपण सूत्रात काय टाकलं होतं? एकूण मुले बरोबर दोन्ही बाजूकडील क्रमांकाची बेरीज. मग डावीकडून किती आहे? उजवीकडून 10, डावीकडून 14 वजा 1. मग किती येतं? 24 वजा 1. म्हणजे एकूण मुले किती आली आपली? 23. अगदी बरोबर. आणि आता आपल्याला काढायचा आहे मधला क्रमांक. मग मधला क्रमांक कसा काढायचा? आपण सूत्र सांगितले, हो की नाही? मधला क्रमांक कसा काढायचा आहे? एकूण मुले. मग एकूण मुले किती आहेत? 23 अधिक 1 भागिले 2. मधला क्रमांक जर काढायचा असेल तर आपल्याला काय करायचंय? एकूण मुले अधिक 1 भागिले 2. मग एकूण मुले किती आहेत आपल्याकडे? 24 भागिले 2. मग किती येणार आहे आपलं उत्तर? 12वा. मग तिचा मधला क्रमांक किती येणार आहे? 12वा. बघा, इथे दोन सूत्र वापरून आपल्याला उत्तर काढावं लागेल. एक तर आपल्याला काय दिलेलं आहे? सीमाचा क्रमांक दिलेला आहे उजवीकडून आणि डावीकडून. मग आपण काय केलं? त्याच्यावरून एकूण मुले काढली आणि एकूण मुले काढल्यानंतर मग आपल्याला आयशाचा मधोमधचा क्रमांक काढावा लागला. ही दोन्ही सूत्र तुम्ही वापरून उदाहरण सोडवायचं आहे. बघा, पुढचा प्रश्न चौथा आहे. एका सरळ रेषेत 1 मीटर अंतरावर रोपे लावली तर कोणत्याही सलग 15 खांबातील अंतर किती? आता एक सरळ रेषे डायग्राम काढायचा. सुरुवातीला एका सरळ रेषेत 1 मीटर अंतरावर काय केलं? रोपे लावली तर कोणत्याही सलग 15 खांबातील अंतर किती?
मग असे 15 ठिकाणी त्यांनी रोपे लावली, मग 15 खांबातील अंतर किती, असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, असे जर आपण 15 लावत गेले तर आपलं एक कमी पडणार आहे बघा, पहिला आणि शेवटचा याच्यात, ओके नाही. मग काय येणार आहे, 15तनं काय करावं लागेल, एक कमी केला की आपलं उत्तर येऊ. मग अंतर किती आहे, तर 14. कळालं सगळ्यांना कसं असतं ते. अंतर हे एकने कमी होणार आहे, का होणार आहे बघा, आपण 15 भाग केले तरी तुम्हाला पुन्हा कन्फ्युजन सांगते बघा. 15 भाग पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. आता बघा, इथलं अंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 स्वतः काढून बघा. तर एक काय होतं, जेवढे खांब दिले त्यातलं 1 मीटर अंतर पहिला आणि शेवटचं आपलं कमी येणार आहे, म्हणून आपल्याला जेवढं काय अंतर विचारलं त्याच्यापेक्षा एक कमी करायचं आणि उत्तर येते 14 मीटर. बघा, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नंतर प्रश्न 5वा आहे, एका रांगेत युवराजची एका टोकाकडून 6वी व दुसऱ्या टोकाकडून 22वी आहे, शौकत त्या रांगेत मधोमध आहे, तर त्याचा. तर मग अशी जसं सोडलं तसंच आता एक उदाहरणाचा सराव म्हणून आपण घेऊया. आता बघा, रांग काढूया आपण. एका टोकाकडून युवराज काय आहे, 6व्या स्थानावर आहे, युवराज. आणि दुसऱ्या टोकाकडून कितव्या क्रमांकावर आहे, 22व्या आहे. आणि त्यांच्यामध्ये शौकत उभा आहे म्हणजे रांगेत. मग आपल्याला काय काढावं लागेल, अगोदर एकूण मुले काढावं लागतील. मग एकूण मुले काढण्यासाठी आपण कोणतं सूत्र वापरलं होतं, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. एकूण मुलांचं सूत्र काय सांगितलं होतं, आपल्याला जे काही दिले त्या मुलाचे दोन्ही क्रमांकाच्या बाजूंची बेरीज करायची. मग तो एका टोकाकडून 6 आहे, दुसऱ्या टोकाकडून 22 आहे, आणि त्यातनं 1 वजा करायचं म्हणजे एकूण मुले येतील. 22 आणि 6 28 वजा 1 म्हणजे किती आली आपली एकूण मुले, 27. आता आपल्याला मधला क्रमांक काढायचा आहे. मग मधल्या क्रमांकासाठी कोणतं सूत्र आहे, मधला क्रमांक बरोबर एकूण मुले किती आली आपली, 27. मग काय सांगितलंय, मधल्या मुलांचा क्रमांक अधिक 1 भागिले 2. आता मग एकूण मुले अधिक 1 म्हणजे किती झाले, 27 आणि 28. 28 भागिले 2 म्हणजे उत्तर किती आलं आपलं, 14. म्हणजे मधल्या मुलाचा क्रमांक, तुम्ही बघा एकूण 28 मुले असतील, तर मधल्या मुलाचा क्रमांक किती आहे, 29 असल्यानंतर. तर ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. आता बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6वा. माझ्या अगोदर उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. बघा, एका मैदानावर समान अंतरावर उभ्या केलेल्या लगतच्या 3 खांबातील अंतर 12 मीटर असल्यास लगतच्या 10 खांबातील अंतर किती. बघा, आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे बघा, कन्फ्युजन कसा प्रश्न दिलाय. आता 3 खांबातील अंतर दिले 12. बघा, ही अशी 3 खांबा दिले, त्याच्यामधले याच्यामधलं 12, याच्यामधलं 12, असे 3 खांब आहेत, त्यामधील अंतर किती दिले, 12. तर आपल्याला असं 10 खांबातील अंतर किती. मग 10 खांबातील अंतर म्हटलं, तुम्हाला मागाशीच सांगितलं होतं एक कमी पडणार म्हणून. मग किती येणार, 9 खांब येणार. मग 9 किती, 12 मीटर, 12. तर मग किती येणार, 3 खांबातील अंतर 12 आहे म्हणजे प्रत्येक खांबातले किती येणार आहे, 6 6 येणार आहे की नाही. 3 खांबातील अंतर 6 असं 10 10 याच्यामध्ये किती येणार, 10 गुणिले 6 60 मीटर. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. एका फळबागेत एका रांगेत 101 झाडे आहेत, तर मधोमध असणारे झाड किती. आता मधला क्रमांक विचारलेला आहे आपल्याला, मग सूत्र तेच टाकायचं. मधला क्रमांक बरोबर काय आहे, एकूण झाडे. रांगेत एकूण झाडे किती आहे, 101 अधिक 1 भागिले 2. मग किती आलं, 101 आणि 1 102 भागिले 2. मग आपलं उत्तर किती आलं, 2 पंचे 10 2 1 2. म्हणजे मधला क्रमांकाचं झाड आलेलं आहे आपलं 51. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. नंतर प्रश्न 8वा आहे, गायत्रीचा रांगेत डावीकडून 5वा, बघा डावीकडून 5वा आणि उजवीकडून आहे 24वा, तर त्या रांगेत एकूण मुले किती. आपलं सूत्र पाठ झालंय लगेच, एकूण मुले बरोबर दोन्ही क्रमांकाची बाजूंची बेरीज ओरोली करता आलं पाहिजे लगेच. 5 अधिक 24 वजा 1, मग किती झाले, 29 वजा 1
मग रांगेत किती एकूण मुले आले? 28. किती पटपट शोधता येईल बघा. प्रश्न काय विचारलाय, काय दिलंय याच्यावरून लगेच अनुमान काढता येतो. आता प्रश्न 9 आहे, साक्षीच्या डावीकडे 10 आणि उजवीकडे 15, तर एकूण किती? तर प्रश्न बघा, साक्षीच्या डावीकडे 10 मुली आहेत, इकडून अशा 10 मुली आहेत, आणि साक्षी इथे उभी आहे, आणि उजवीकडे 15 मुली आहेत. साक्षीचं धरले का साक्षी वेगळी आहे, हो की नाही? इथे साक्षी उभा आहे, ती एक आहे, म्हणजे बघा इथे 10 प्लस साक्षी प्लस 15 म्हणजे किती झाल्या? 15 10 25 आणि 1 एकूण झाल्या 26 मुली. मग जर अशा आपल्याला जर सूत्र विचारलं तर तुम्ही काय करणार आहात? मग सूत्र काय वापरणार आपण? दुप्पट वजा 1. नाही, मध्यभागी उभा असल्यावर ते सूत्र वापरायचं आहे. जर असं विचारलेलं आहे आपल्याला, तर रांगेत एकूण मुले किती? आता एकूण मुले किती आलेली आहेत आपले बघा. 10 डावीकडे, उजवीकडे 15 आणि ही 1 म्हणजे किती झाले आपले? 15 10 25 आणि 1 26. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. प्रश्न 10 आहे, सागरच्या डावीकडे 5 मुले, उजवीकडे 7 मुले. आता अशाच स्वरूपाचा आहे, हे तुम्ही स्वतः सोडवा. इथे डावीकडे 5 आहे, मध्ये सागर उभा आहे, आणि उजवीकडे सुद्धा किती आहेत? 7 मुले. मग किती? 7 आणि 5 12 ने 13. अधिक 1 करायचं. आपण एक सूत्र काय पाहिलंय? दोन्ही बाजूकडील क्रमांकाची बेरीज वजा. जर समजा एकाच मुलाचं काय दिलंय? दोन्ही बाजूकडील क्रमांक दिले. काय दिले? आता डावीकडून 5 आणि उजवीकडून 7. 7 आणि 5 12, आणि 12तनं 1 वजा केलं. हे सूत्र तुम्ही फॉलो करा. आता आपल्याला इथे जर असं विचारलं तर एकूण मुले बरोबर, इथे सूत्र काय वापरायचं पहा. एकूण मुले बरोबर दोन्ही बाजूकडील क्रमांकाची बेरीज. दोन्ही बाजूकडील क्रमांकाची बेरीज वजा 1. इथे हे सूत्र वापर. जर एकाच मुलाचे दोन्ही बाजूकडील क्रमांक दिले, मग आता 7 वजा 1 बघा, 7 आणि 5. आता दोन्ही बाजूकडून दिल्यावर वजा 1 नाही, अधिक 1 करायचं. किती येणार? 13. एकूण मुले किती येणार? 13. आता पहा, 10 उदाहरणं मी स्वतः सोडवले, राहिलेली 5 उदाहरणं तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा आणि त्याची उत्तरं कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. ओके, समजलं? 3 सूत्र लक्षात. पुन्हा आपण रिव्हिजन करूया थोडीशी. जर आपल्याला एखादा मधला क्रमांक विचारला असेल तर रांगेत एकूण मधला क्रमांक किती आणि एकूण मुले दिलेली असतील. ओरली उदाहरण घेऊया. एकूण मुले आहेत 10, आणि आपल्याला जर विचारलाय मधला क्रमांक किती, तर काय करायचंय? एकूण मुले 10, त्याच्यामध्ये 1 मिळवायचं. 11/2 म्हणजेच किती येणार आहे? त्या पद्धतीने जर आपल्याला एकूण मुले विचारली, मधला क्रमांक दिलेला आहे, तर मग यावेळेस मधल्या क्रमांकाची दुप्पट वजा 1, आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? एकूण मुले काढायची आहेत. आणि जर एकाच मुलाचा आपल्याला दोन्ही बाजूकडून क्रमांक दिलेला आहे आणि रांगेत एकूण मुले किती असं विचारलंय, तर काय करायचं? दोन्ही बाजूकडील क्रमांकाची बेरीज आणि अधिक 1. समजलं सर्वांना? ह्या पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवायचे. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत 8.2 दिशा. आता मग ह्या दिशा सर्वांना माहिती आहे, अगदी पहिली इयत्तेपासून आपण दिशांची नावं शिकत आलेलो आहे. मग आता आपल्याला मुख्य दिशा आणि उपदिशा यांची नावे तर माहितच आहेत, हो की नाही? मग मुख्य दिशा किती आहेत? अगदी बरोबर, 4. कोणकोणत्या? पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. आणि मग उपदिशा कोणत्या आहेत? आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. मग यांचे स्थान आपल्याला निश्चित माहित असले पाहिजे. आता आपल्याला सूर्योदय किंवा सूर्यास्त कुठे होतो हे सुद्धा कळलं पाहिजे. आता सूर्योदय आणि सूर्यास्ताकडे पुढे असल्यास आपल्या डावीकडे कोणती, उजवीकडे कोणती, हे निश्चित दिशा आपल्याला सांगता आली पाहिजे. आता त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? कागदावर दिशा निश्चित करून घ्याव्यात. आणि मग कागदावर दिशा दाखवताना वरच्या बाजूस आता आपण कशा निश्चित दिशा? 4 दिशा बघा. आता हा आपला कागद आहे,
अशा चार ह्या मुख्य दिशा. आता बघा, आपल्या उजव्या हाताला असते पूर्व दिशा, कागदावर निश्चितच करून घ्या पूर्व. डाव्या हाताला असते पश्चिम दिशा. बघा, हे लक्षात ठेवा. डोक्यावर असते उत्तर आणि पायाजवळ असते हे दक्षिण. हा दिशा तुम्ही कागदावर निश्चित केल्या. ओके. आता आपल्याला उपदिशा सुद्धा माहिती पाहिजे. आता इथपासून सुरुवात करूयात आपण. कोणती येणार बघा, सुरुवातीला पायाजवळच ह्या उजव्या बाजूला घ्यायची आग्नेय, मग नंतर ईशान्य, क्रम लक्षात ठेवायचा, वायव्य आणि नैऋत्य. समजले? आ ई वा नाही किंवा आ ई व नाही असे लक्षात ठेवल्यानंतर बरोबर लक्षात दिशा आपल्याला लक्षात येतात. आता बघा, आपण त्यावर आधारित स्वाध्याय सोडूया. सर्वांनी ह्या दिशांचा नकाशा लक्षात ठेवायचा आहे. उजव्या हाताला पूर्व, डाव्या हाताला पश्चिम, डोक्यावर उत्तर, पायाजवळ दक्षिण आणि नंतर आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य. आ ई वा नाही. आता बघा, पहिला प्रश्न आपल्याला असा आहे, अभिजित हा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. बघा, अभिजित हा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. बघा, पूर्व कुठे आहे? तो पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. उभा होता तो डावीकडे काटकोन. आता काटकोन सुद्धा कळला पाहिजे. हा, आपल्याला काटकोन म्हणजे काय? 90 अंशाचं. मग सरळ आपण काय करणार? पूर्वेच्या उजवीकडे काटकोन म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, हा पूर्ण जो असतो तो असतो काटकोन. इथपासून एवढा 90 अंशाचा. तर तो काटकोनात डावीकडे वळला. आता बघा, ही जी असते आपली उजवी बाजू, ही जी असते डावी बाजू. मग आता आपण उजवीकडे वळाला म्हणजे इकडे वळायचं आणि डावीकडे वळाला म्हणजे इकडे, असं स्वतः लक्षात. तो डावीकडे काटकोनात वळाला असल्यास आता तो डावीकडे कुठे वळाला? काटकोनात म्हणजे इकडे आला. तर त्याच्या उजव्या हातास कोणत्या दिशा असेल? मग त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर कोणती दिशा असणार आहे त्याच्या उजव्या हाताला? तर पूर्वच, हो की नाही? तो असा वळाला, डावीकडे वळाला. उजवीकडे वळाला असता तो दक्षिणेकडे आला असता. मग तो डावीकडे वळाला म्हणजे उत्तरेकडे, आणि त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा येणार आहे? तर पूर्व. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. आता बघा, प्रश्न दुसरा आहे, जर उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा, बघा दिशा लगेच लक्षात आल्या पाहिजेत. उगवता सूर्य शॉर्ट मध्ये घेणार आहे मी. उजव्या बाजूला पूर्व, डाव्या बाजूला पश्चिम, डोक्यावर उत्तर आणि पायाजवळ दक्षिण. ओके. तर आता जय हा उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे. मग उगवत्या सूर्याकडे काय आहे? याचं तोंड आहे. ओके. तो सरळ रेषेत 4 किलोमीटर चालला. बघ ना, तो सरळ रेषेत किती किलोमीटर चालला? 4 मीटर चालला. नंतर 4 गेल्यानंतर प्रथम तो डावीकडे वळाला. डावी बघा, तो असा चालल्यानंतर डावी कुठे येणार आहे? वर. तो प्रथम डावीकडे काटकोनात वळाला. काटकोनात म्हणजे सरळच काटकोनात वळला. 3 मीटर अंतर चालत गेला. मग तो काटकोनात 3 मीटर अंतर चालत गेला. वर पुन्हा एकदा तो डावीकडे वळून 2 मीटर, बघा डावीकडे वळाला. पुन्हा तो डावीकडे वळाला आणि 2 मीटर अंतर चालला. तर जय मूळ ठिकाणापासून कोणत्या अंतरावर आहे? बघा, तो 2 किलोमीटर मध्ये इथे आला. हे 4 किलोमीटर म्हणजे आपल्याला काय विचारले? ही बाजू विचारलेली आहे. तर कोणत्या, तो जय मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे? मग ह्याची ही दिशा कोणती येणार आहे? आताच आपण शिकलेलो आहे. कोणती दिशा येणार आहे बघा तिची? कोणती येणार आहे? आ ई वा आणि नाही. मग कोणती दिशा येणार आहे? ही दिशा ईशान्य, पर्याय क्रमांक 1. जर डायग्राम काढून काढल्यावर लगेच तुम्हाला कळून जाईल. प्रश्न तिसरा आहे, दक्षिणेकडे तोंड करून उभा असलेला राजेश. आता हे आपण हाच चार्ट वापरूया. दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे इकडे. त्याच्या डाव्या बाजूस काटकोनात वळाला. मग आता त्याची डावी बाजू कोणती आहे? ही आहे, हो की नाही? तो इकडे तोंड करून उभा आहे, त्याची डावी बाजू कोणती आहे? तो डाव्या बाजू काटकोनात वळाला म्हणजे कुठे? इकडे वळाला.
इकडे तोंड करून उभा आहे तो डाव्या बाजूस काटकोनात वळाला म्हणजे पूर्वेकडे त्याचा तोंड आहे. तर त्याच्या उजव्या बाजूची दिशा कोणती? मग बघा हा सरळ उभा आहे, ही डावी बाजू, ही बाजू, उजवी बाजू, मग कोणती दिशा आहे? तर दक्षिण. पर्याय क्रमांक 4. तिथे स्वतःला उभा करायचं तुम्ही. तुम्ही समजा पूर्वेकडे तोंड करून उभे आहात, इमॅजिन करायचं कागदावरच, नाहीतर बेंचवर हालचाल करत बसता नाही. इथेच उभा करायचे. मी दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे कागदावरच आणि मी डावीकडे वळलोय काटकोनात, तर माझ्या उजव्या हाताला, डाव्या हाताला, मागे पुढे कोणती दिशा असेल हे पटकन लक्षात आलं पाहिजे. ओके, कळालं. नंतर प्रश्न 4 आहे. दीपा स्वातीच्या उजवीकडे बसलेली आहे. आता बघा, ही दीपा आहे. दीपा काय झालेली आहे? स्वातीच्या उजवीकडे, म्हणजे स्वाती इकडे असणार आहे. स्वातीची उजवी बाजू कोणती येणार आहे? दीपा आहे. प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसलेली आहे. मग स्वातीची डावी बाजू ही, मग इथे कोण बसलेला आहे? प्रज्ञा. ओके, नंतर दीपा व सीता यांच्यामध्ये बघा, दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली. आता आपल्याला सीता दिलेलीच नाहीये, मग दीपा सीता इथे असणार आहे, कारण त्यांच्यामध्ये कोण बसले? गीता बसले, हो की नाही? तर सर्वात डावीकडे कोण बसले? मग सर्वात डावीकडे कोण आहे? प्रज्ञा आहे. ऑप्शन नंबर 3. डावी उजवी बाजू समजून घ्या. ओके, प्रश्न 5 आहे. प्रदीप, अशोक, सुधीर, दीपक कॅरम खेळत आहे. बघा, सर्वांना माहिती कॅरमचा बोर्ड कसा असतो? असा असतो. तर काय झालेलं आहे? प्रदीप व सुधीर एकमेकांचे भिडू आहेत. आता बघा, सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. सुधीर, आता इथे आपण समजा इमॅजिन करू, इथे सुधीर आहे. सुधीरच्या डावीकडे कोण बसलाय? डावी म्हणजे ही, इथे कोण बसलाय? अशोक बसला आहे. जर दीपकचे तोंड पूर्वेला असेल, मग पूर्व बाजू कोणती? इथे. मग इथे आपला अशोक नाही येणार, इथे आपला दीपक येईल. एक मिनिट. आता बघा, आपल्याला काय सांगितलंय? दीपकचे तोंड पूर्वेला आहे, मग पूर्व दिशा कोणती? ही आहे. मग दीपक, हे 4 जण असे बसल्यानंतर दीपक असा बसला की त्याचा तोंड कुठे येणार आहे? पूर्वेकडे येणार. तर उत्तरेला कोणाचे आहे? मग दीपक, आता प्रदीप आणि सुधीर काय झालेले आहेत? एकमेकांचे भिडू आहेत. सुधीरच्या डावीकडे, मग इथे सुधीर असणार आहे. सुधीरच्या डावीकडे कोण बसलेला आहे? अशोक बसलेला आहे, हो की नाही? आणि कोण राहिला आता आपला एक शेवटी? प्रदीप. तर मग आपल्याला काय विचारलंय? जर दीपकचे तोंड पूर्वेला असेल तर उत्तरेला तोंड कोणाचं आहे? मग उत्तर दिशा कोणती आहे? ही आहे. मग कोण आहे? अशोक. पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न 6 आहे. रवी उगवता सूर्य पाहत आहे. पूर्व दिशा कोणती आहे? ही, म्हणजे त्याचं तोंड कुठे असणार आहे? इथे. तो डावीकडे एकदा काटकोनात, बघा, डावीकडे एकदा आणि उजवीकडे दोनदा, म्हणजे बघा, इथून परत इथे एकदा आणि परत काय झालेलं आहे? दोनदा उजवीकडे वळालाय, उजवीकडे. तर आता त्याच्या समोरील दिशा कोणती? मग त्याच्या समोर दिशा पुढे तो असा वळाला, मग त्याच्या समोर दिशा कोणती आहे? दक्षिण. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 7 आहे. प्रणव स्वतःच्या घरून निघून शाळेला जाताना, आता हा आहे प्रणव, मग तो काय झालेला आहे? जाताना प्रथम पूर्वेकडे, दिशा लक्षात ठेवायचा. आता इथे शॉर्ट मध्ये मी तुम्हाला लिहून दाखवते फक्त. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आता याच्यानुसार आपण पाहूया काय झालेलं आहे. प्रणव स्वतःच्या घरून निघून प्रथम काय झालेला आहे? पूर्वेकडे सरळ 100 मीटर जातो. त्याच स्थितीत तो एकदा काय होतो? काटकोनात उजवीकडे, ही डावी झाली, उजवीकडे म्हटल्यावर खाली येणार. तो काय झाला? उजवीकडे सरळ 50 मीटर जातो. नंतर काटकोनात डावीकडे वळ, बघा, मग काटकोनात काय होतो? तो डावीकडे वळतो. मग काटकोनात म्हणजेच कुठे? इकडे. डावी बाजू त्याची ही येते. डावी बाजू सरळ 100 मीटर चालल्यावर तो शाळेत पोहोचतो. इथे आली त्याची शाळा. तर प्रणवचे घर शाळेच्या कोणत्या दिशेला? मग कोणत्या दिशेला येईल बरं? ही दिशा कोणती आहे? बघा, परत दिशाच्या उपदिशा पण लक्षात आल्या पाहिजे. अ, ई, वा, नाही. मग ही दिशा कोणती येणार आहे? वायव्य. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. असं स्वतः रेखाटत आणि समोर दिशा ठेवायचीच, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येते.
आता प्रश्न 8 आहे, सुरेश घराकडे तोंड करून उभा आहे. उत्तर उभा होता, त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा. आता बघा, घराकडे तोंड करून बाजूला त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा, म्हणजे बघा हे त्याच्या घराकडे तोंड आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला कोणती दिशा आहे? उत्तर दिशा आहे. होती. तो 3 वेळा काटकोना डावीकडे वळाला. बघा, हा एकदा, हा दोनदा आणि हा तीनदा. तर आता त्याचं घर कोणत्या बाजूला? मग ही कोणती आहे? पश्चिमे. मग ही कोणत्या बाजूला येणार आहे? आपल्याला फक्त डाव्या उजव्या असंच विचारली, मग ही कोणती येणार आहे? ही डावी बाजू, तर ही उजवी बाजू. ऑप्शन नंबर 4. प्रश्न 9 आहे, सुरेश सूर्योदयाच्या वेळी सूर्याकडे तोंड करून उभा आहे. मग बघा, सूर्याकडे तोंड करून उभा आहे. त्या स्थितीत तो काटकोनात डावीकडे वळाला. डावीकडे म्हणजे कुठे? इकडे वळाला. इकडून मध्ये इकडे वळाला. व त्याने त्याच स्थितीत शीर्षासन केले. मग आता त्याने शीर्षासन केलं. बघा, त्याच्या समोर आता कोणती दिशा आहे? आपल्या समोर उत्तर आहे. तर त्याने त्या स्थितीत शीर्षासन केले, तर सुरेशचे तोंड कोणत्या दिशेत असेल? मग दक्षिण दिशेत. शीर्षासन मध्ये वेगळी दिशा येते का ना, उलटी. ऑप्शन नंबर 3. तुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा? बघा, वायव्य ही आहे, लक्षात आली. आपलं तोंड काय झालेलं आहे? वायव्यला आहे. तुमच्या डाव्या बाजूला कोणती दिशा आहे? इकडे डावी. मग कोणती दिशा आहे? पश्चिम. आता पश्चिम नाही दिलेला, तर मग कोणती येणार आहे? ही नैऋत्य. ऑप्शन नंबर 2. डावा. आपण इथे तोंड करून उभा म्हटलं, आपल्या डाव्या बाजूला कुठली? ही येणार. आणि उजव्या बाजूला म्हटल्यानंतर आली असते ईशान्य. ओके, समजलं आता. इथे 10 प्रश्न तुम्हाला दिलेले, बाकीचे 5 प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा आणि याची उत्तरं काय करा? कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. ओके, समजले सर्वांना? पहा, आज आपण कूट प्रश्न या घटकांतर्गत रांगेतील स्थान आणि दिशा हा घटक अभ्यासलेला आहे. आय होप तुम्हाला हा घटक समजला असेल. जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून देखील पाठवा. आणि जास्तीत जास्त खूप सराव केल्यानंतर हा घटक तुम्हाला अतिशय सोपा जाईल. आणि रांगेतील स्थान त्या घटकावरील सूत्र देखील डायग्राम तयार करून मग सूत्र तयार करत चला, म्हणजे ते तुमच्या डोक्यात एकदम फिक्स बसेल आणि परीक्षेच्या वेळेस प्रश्न सोडवताना अजिबात अडचण येणार नाही. ओके, भेटूया नेक्स्ट क्लासला.